वेलकम विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. आज आपण इयत्ता 12वीचे अर्थशास्त्र अभ्यासाला घेतलेले आहे. पण इथे एक सूचना देते तुम्हाला. दररोजचा अभ्यास दररोज करत जा. म्हणजे मागचा भाग समजला की पुढे जे शिकवलेलं आहे ते तुम्हाला नक्की समजेल. त्याचप्रमाणे अभ्यास करताना आपली स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या. सतत हात धुवा, सॅनिटायझर वापरा, बाहेर जाणं अनावश्यक कारणासाठी टाळा आणि मजेत राहा, आनंदात राहा. चला तर मग करूया आपण आता आपल्या अभ्यासाला सुरुवात. तर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर इथे मी कार्यरत आहे. माझे नाव संगीता भरतकुमार भालसिंग, अहमदनगर. चला तर आपण पाहूया काय घटक अभ्यासायचा आहे. प्रकरण क्रमांक 2, उपयोगिता विश्लेषण, इंग्रजी नाव युटिलिटी ॲनालिसिस. आणि यामधला उपघटक आपण अभ्यासणार आहोत घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हा सिद्धांत आपण अभ्यासत आहोत. सिद्धांत अभ्यासून झालेला आहे. यातले 2 मुद्दे बाकी आहेत. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या टीका आणि या सिद्धांताचे महत्त्व, हे 2 मुद्दे आज आपण स्पष्ट करणार आहोत. पण तत्पूर्वी झालेला भाग आपण आठवून पाहूया. आपण काय काय अभ्यासलंय बरं या प्रकरणामध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये काय अभ्यासलं आपण? घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासलेला आहे की हा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला. परंतु प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ग्रंथात हा सिद्धांत विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्राची मूलतत्वे. आणि हे सिद्धांताचं विधान काय आहे ते पाठ करायचे. बहुतेक काहींनी पाठ केलं पण असेल. परत एकदा ऐका. इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. हा सिद्धांत अभ्यासलेला आहे. हा सिद्धांत ज्या गृहीतकांवर आधारित आहे ती गृहीतकं पण अभ्यासली आपण. 8 गृहीतकं आहेत. 1 विवेकशीलता, 2 संख्यात्मक मापन, 3 एकजिनसीपणा, 4 उपभोग सातत्य, 5 योग्य आकारमान, 6 स्थिरता, 7 विभाज्यता आणि 8वं गृहीतक आहे एकच गरज. आणि यानंतर आपण एक कोष्टक मांडलं होतं आणि कोष्टकावरून आकृती कशी काढायची ते पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे. यानंतरचा मुद्दा अभ्यासला आपण या सिद्धांताचे अपवाद. अपवाद म्हणजे अशा काही बाबी आहेत की त्यांना नियम लागू होत नाही, सिद्धांत लागू होत नाही. परंतु या बाबी ज्या आहेत, ज्या अभ्यासल्या, त्या केवळ भासमान आहेत. कोणकोणत्या बाबी आहेत त्या? 1 छंद, 2 कंजूष व्यक्ती, 3 व्यसन, 4 सत्ता आणि 5 पैसा. या 5 बाबी आहेत त्यांना हा सिद्धांत लागू होत नाही, म्हणजे त्यांना अपवाद म्हटलंय. पण खरं तर या प्रत्येक अपवादामध्ये कोणत्या ना कोणत्या गृहीतकाचं उल्लंघन होत असल्यामुळे हे खरे अपवाद नसून ते केवळ भासमान आहेत. इथपर्यंत आपला अभ्यास झालेला आहे. चला आपण आता पुढचा मुद्दा अभ्यासणार आहोत. या सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या टीका. काही अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर टीका केलेल्या आहेत. पाहूया आपण क्रमाक्रमाने कोणकोणत्या टीका केलेल्या आहेत. नंबर 1, अवास्तव गृहीतके. अवास्तव याचा अर्थ खोटं किंवा असत्य, की जी गृहीतकं मांडलेली आहेत ती असत्य आहेत किंवा खोटी आहेत, खरी नाहीत असं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ सिद्धांतामध्ये गृहीतक मांडलेलं होतं एकजिनसीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता
अशी जी गृहीतकं मांडलेली आहेत तर ती अवास्तव आहेत, ती पूर्ण होऊ शकत नाहीत. आणि ही सगळी गृहीतकं एका वेळी तर अजिबात पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणजेच अवास्तव गृहीतके अशी टीका काही अर्थशास्त्रज्ञांनी या सिद्धांतावर केलेली आहे. दुसरी टीका आहे संख्यात्मक मापन. आपण उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्येच अभ्यासलेलं आहे की उपयोगितेची संकल्पना मानसिक संकल्पना आहे. मग उपयोगिता मोजता येत नाही, परंतु इथे उपयोगिता संख्येत मोजता येते, तिची बेरीज करता येते, तिची तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे ती सादर पण करता येते. हे खरं तर शक्य नाही आहे. उपयोगितेचं संख्यात्मक मापन शक्य नाही, कारण ती संकल्पना जी आहे ती मनाशी संबंधित आहे. समाधान, उपयोगिता किती मिळाली, कशी मिळाली हे मनावर अवलंबून आहे, मनाशी. म्हणून संख्यात्मक मापन करता येत नाही अशी टीका केली जाते. पुढची टीका केलेली आहे अविभाज्य वस्तू. अविभाज्य वस्तू याचा अर्थ काय की एखाद्या वस्तूचे भाग करता येणं, तिचे तुकडे करता येणं, तुकड्या तुकड्यात उपभोग घेता येणं. आता काही वस्तू अशा असतात की त्या तुकडे करता येत नाहीत किंवा अविभाज्य असतात. अवजड वस्तूंची काही उदाहरणं घेऊ. गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच अशा वस्तू आपण एकापाठोपाठ एक उपभोग कशा घेणार? अशा अवजड आणि टिकाऊ अविभाज्य ज्या वस्तू असतात त्यांचे तुकडे करता येत नाहीत किंवा एकापाठोपाठ एक त्याचा उपभोग घेतला जात नाही. म्हणून टीकाकार असं म्हणतात अविभाज्य वस्तूंना हा सिद्धांत लागू पडत नाही. की अशा ज्या वस्तू असतात एका वेळी एकच खरेदी केली जाते, पुन्हा पुन्हा खरेदी केली जात नाही. मग अशा वस्तूंच्या बाबत सीमांत उपयोगितेची तुलना आपण कशी करणार? ती तुलना अशक्य असते, अशी पण टीका केलेली आहे. पुढची टीका केलेली आहे पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर. सिद्धांतामध्ये असं गृहीत धरलेलं आहे की पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर आहे. पण टीकाकार असं म्हणतात की पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने सीमांत उपयोगिता वेगवेगळी आहे. तसंच किमतीमध्ये होणारा बदल, पैशाचा साठा यामुळे सुद्धा सीमांत उपयोगिता प्रभावित होते. मग पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर कशी राहील अशी पण टीका केली जाते. पुढची टीका केलेली आहे एकच गरज. हा सिद्धांत असं मांडतो की एक वस्तू विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करते आणि त्याच्या पुरताच हा सिद्धांत मर्यादित आहे, त्या वस्तूपासून मिळणाऱ्या समाधानापुरता. पण वास्तविक पाहता व्यक्ती एका वेळी अनेक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते, कारण एक व्यक्तीच्या गरजा अनेक आहेत, साधनं मात्र मर्यादित आहेत आणि त्याच्या सहाय्याने अनेक गरजा भागवायच्या आहेत. म्हणूनच व्यक्ती आपल्या अनेक गरजा पूर्ण करून समाधान कसं जास्तीत जास्त होईल असा प्रयत्न करत असते. म्हणूनच मनुष्य एका वेळी अनेक गरजा प्राप्त करत असल्यामुळे हा सिद्धांत अवास्तव ठरतो, असं काही अर्थशास्त्रज्ञांनी टीका केलेली आहे. या 5 टीका झालेल्या आहेत. यानंतर आता आपण पाहूया या सिद्धांताचं महत्त्व. या सिद्धांताचं महत्त्व कोणाकोणाला आहे किंवा उपयोग कोणाकोणाला होतो ते आपण समजावून घेऊया. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे महत्त्व. पहिला मुद्दा, उपभोक्त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आता प्रत्येक व्यक्ती काय करत असतो तर महत्तम समाधान मिळवायचा प्रयत्न करतो. त्याच्याकडे जी साधनं असतात गरजा पूर्ण करण्यासाठी ती कमी असतात, मर्यादित असतात आणि त्याच्या सहाय्याने आपल्या वेगवेगळ्या अनेक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी उपभोक्त्याला हा सिद्धांत उपयोगी ठरतो की ज्या वस्तूपासून अधिकाधिक समाधान मिळेल, जास्तीत जास्त सीमांत उपयोगिता मिळेल, त्या ठिकाणी तो खर्च करत असतो किंवा काम करत असतो. म्हणजेच उपभोक्त्यांना महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी
वेगवेगळ्या वस्तूंचा उपभोग घेताना हा सिद्धांत उपयोगी ठरतो. आणखी कोणाला उपयुक्त ठरतो? तर सरकारसाठी उपयुक्त आहे. सरकारला वेगवेगळ्या योजना राबवायच्या असतात. आपल्या देशाच्या विकासासाठी योजना तयार कराव्या लागतात. तेव्हा हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. देशाच्या विकासासाठी कर रचना करताना, आर्थिक धोरण आखताना, व्यापार करताना हा सिद्धांत उपयोगी ठरतो. महत्तम समाधान, समाजाचं जास्तीत जास्त कल्याण होण्यासाठी काय करता येईल या ठिकाणी हा सिद्धांत उपयोगी ठरतो. विविध आर्थिक योजना राबवायच्या असतील, सार्वजनिक वितरणाची व्यवस्था असेल, सामाजिक न्याय या माध्यमातून लोकांचे हित, समाजाचे कल्याण साधण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी ठरतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे मूल्यविरोधाभास. विद्यार्थी मित्रांनो, हा मुद्दा जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे आणि 2-3दा उल्लेख आलेला आहे आपला मागच्या अभ्यासामध्ये. मूल्यविरोधाभास याची 2 उदाहरणं पण दिली होती आपण, हिरा आणि पाणी, हवा, सूर्यप्रकाश वगैरे. म्हणजेच वस्तूचं उपयोगिता मूल्य आणि विनिमयाचं मूल्य यातला फरक दाखवून देतो हा सिद्धांत. आता उपयोगिता मूल्य, हवा, सूर्यप्रकाश, पाणी ह्यांचं मानवाच्या दृष्टीने खूप जास्त आहे. या वस्तू फुकट आहेत, फ्री आहेत उपलब्ध. उपयोगिता मूल्य आहे, याच्याशिवाय मानव जगू शकत नाही. परंतु याला विनिमयाचं मूल्य नाही. विनिमय म्हणजे आपण पैसे देऊन खरेदी करत नाही. या उलट हिरा, सोने, नाणे अशा ज्या मौल्यवान वस्तू आहेत यांच्याबाबत उपयोगिता मूल्य कमी आहे. म्हणजे या वस्तू आपल्याकडे नसतील तर आपल्या जीवन जगण्यामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही. परंतु दुर्मिळतेमुळे या वस्तूंचं मूल्य खूप जास्त आहे. आपण त्या खरेदी करू शकत नाही पटकन. म्हणजेच वस्तूचं उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य यातला फरक किंवा विरोधाभास समजण्यासाठी हा सिद्धांत फार उपयुक्त आहे. पहा, विनिमय मूल्य म्हणजे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूच्या तुलनेतील विनिमयाचा दर आणि उपयोगिता मूल्य म्हणजे उपयोगाच्या दृष्टीने त्या वस्तूचे महत्त्व होय. काही वस्तूंचं उपयोगिता मूल्य जास्त, विनिमय मूल्य कमी. काही वस्तूंचं उपयोगिता मूल्य कमी, विनिमय मूल्य जास्त अशा वस्तू असतात. अशा वेळेला या मूल्यामधला फरक, विरोधाभास समजण्यासाठी हा सिद्धांत उपयोगी ठरतो. चौथं महत्त्व आहे मागणीच्या सिद्धांताचा आधार. पुढच्या प्रकरणात आपण मागणीचा सिद्धांत अभ्यासणार आहोत आणि हा मागणीचा सिद्धांत सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणीचा सिद्धांत म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. म्हणजेच जेव्हा वस्तूच्या नगसंख्येची अधिक खरेदी उपभोक्त्यांच्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणूनच कमी किमतीला वस्तूंची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. म्हणजेच मागणीचा नियम अभ्यासताना घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा अभ्यास करावा लागतो. मागणीच्या सिद्धांताचा आधार म्हणून घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं महत्त्व आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. मागचे सर्व व्हिडिओ पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि मी नवनवीन व्हिडिओ जसे पोस्ट करणार आहे त्याप्रमाणे मग तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. अभ्यास करत राहा. यावरचे प्रश्न सोडवा, कृती सोडवा. हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा आहे आणि आकृती तक्ता काढण्याचा सराव देखील करा. शुभेच्छा.